अशी कशी लग्न तोडन रे ते पोरगी? काय लग्न काही तिला खेळखंडोबा वाटला का तोडन? जेव्हा म्हटलं तेव्हा हो ना, तर काय चला बरं आपण जाऊ तिच्या घरी, तिच्या मायबापासोबत बोलू. असं काय फोनवर बोलणं नाही होणार. तिच्या घरी जाऊ. झाले कसं होईना कसं नाही तर काय माहित का बाप्पा. भेटलेस काय रे तुम्ही? लग्नाच्या पहिले मार भेटणं ना बोलणं म्हणून लग्नाच्या पहिले ना भेटाय नाही लागत ना बोलाय नाही लागत. अशी शहाणपणा करता मग तुम्ही. भेटल्यावर पोरांना पुरी आपापल्या मनानं भेटाले ना बोलाले. काय बाप्पा, अर्ध्या पत्रिका वाटणं झाल्या, कपडे घेणं झाले, दागिने बनवणं झाले आणि वेळेवर पोरगी म्हणते नाही. काय झालं तर चला बरं वा. मी कुठे येऊ माझ्याकडून बसणं तरी होते का? बसमध्ये उठणं बसणं. टंग 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 टंग. जा या पोरीला घेऊन जा. काजल घेऊन जा. जा तर लागणच ना वा काजलचे बाबा. काय झालं काय नाही? काऊन तोडून राहिली पोरगी? काऊन नाही म्हणून राहिली? विचारपूस करान का नाही? तू काय नाही बाबाला त्रास नको देऊ. जाऊ दे नाही म्हणलं ना, जाऊ दे नाही म्हणलं. तिची इच्छा नसून करायची सोडून दे विषय. आम्ही बी नाही आता तिच्या मागं लागत. असं कसं सोडून दे म्हणतोय केव्हा? विचारात लागन काय आहे काय नाही तर. काऊन एवढा राग आला तर? तू ना नुसतं असंच म्हणलं तर एवढा काय राग आला त्या पुरीले? वहिनीले तिले समजाव करा नाही लागन का? आपण पाहू ना. एवढं काही हे आहे काय? खूप काही बोलला का तिले? उलीसी मजाक मध्ये एवढूशा शब्द म्हणला तर? नाही जा तर लागणच. झाले काय एवढ्याशा गोष्टीसाठी काही लग्न तोडत असते का? लग्न तोडाले तिचा भावाचा फोन आलता खरं तुले का? काय म्हणलं तुम्ही मा बहिणीनं नाही म्हणलं म्हणून लग्नाले सांगितलं कोण नाही खरं? मग उलीशा शब्दासाठी तिनं लग्न तोडलं. इथं बोलण्यापेक्षा तिथं जाणावं त्याच्यावाल्या घरी. जय बाई का त्या माझ्यासोबत ती माय बरोबर बोलते. तू फक्त ऐक त्याच्यावाल्या गोष्टी. माय काही येणं होत नाही तर मीच बोललो असतो. ते फोनवर तेवढंच इथे माझ्यासोबत बोलणं झालं नाही ना तिच्या बापासोबत. म्हणलं मी नका जाऊ द्या राहू द्या. नाही म्हणते तर जाऊ द्या. जबरदस्ती आहे का तिने? जबरदस्ती राहिले. तू न करून ठेवला ना बाबू कारभार. आता कारभार करायले जाय बरं पोरी पाहाले. भेटते का तर जाय. कोणती चांगली पोरगी भेटून राहिली आता तुले? एवढ्या दिवसाचे 3 वर्ष झालं पोरी पाहून राहिली. तुला पसंत बी येत नाही लवकर. ते इकडून तिकडून आली तर राहू दे जाऊ दे. कोणतं का कोणा सांगितलं होतं तुझे कारभारपणा कराले? भेटाले ना हे कराले. भेटला तर भेटला काही बोलून दिलं तिले पोराविषयी? तुले तर सारच काही माहित होतं ना. मग काय तिले हे केलं मग? एवढंच होतं मनात तर नाही म्हणायला पाहिजे होतं पहिलेच. पत्रिका कपडे मपडे घ्यायच्या पहिले तुले पहिलेच तर समजावलं होतं मी ना. बाबू करू नको रे ते पोरगी. असंच आहे तिचं लग्न पहिले. बाबू करू नको रे. तूच तर म्हणे नाही चांगली आहे. आणि आता म्हणतं का जाऊ दे जा लागन ना भेटा लागत. कर बरं हो तयारी. बरं बाई कर बरं तयारी. जाऊ बरं आपण. जाय कर तयारी. असं कसं सोडून द्यायचं? इज्जतीचा प्रश्न आहे आपल्यावाल्या. काय म्हणन लोक? लग्न जुडलं यायचं सर्व घेणं हे ते झालं. पत्रिका छापल्या म्हणत. पत्रिका जिथं दिलं त्या लोकांना काय सांगायचं हो मग? लग्न तुटलं काऊन तुटलं? मग आपल्या पोरालेच नाव बोट ठेवून पहिलेच जाऊ दे. चल बरं चल आपण विचारू त्याला. समजाव करू काय नाही तर काऊन तोडलं माहित तर पडत. आपल्या पोरात नाही कोणती खोट नाही काही असं कसं लग्न तोडलं? चल जाय बरं कर बरं लवकर कर. चाल बरं मी बी येतो. मी बी बोलतो ना. चाल. काऊन तोडलं तर त्या वहिनीनं? तिची लढून राहिली. काल रात्रीपासून बिनकामाची. करायच्या वेळेस लाज नाही वाटली इले? थोडस चांगलं होतं तवा कदर करायची ना. तर तवा नाही कदर केली कोणाची शिनं. आणि आता लढून राहिली. काय फायदा आता लढून? रडणं भरणं पस्तावणं त्यानं होऊन राहिलं आता तुझे सर्व बरोबर. आता राहू दे ना. जे झालं ते झालं. पाहू आता 15 दिवस थांब. जातो ना मी. जवळ तुले घेऊन जातो. नेऊन देतो मी. थांब 15 दिवस. आता काय लढतं? काय ना आंघोळ पाणी कर. जेवण खावण कर. कायची उन्हात बसली. अजून तब्येत बिघडन ना. कामशीन आमच्या मांग अजून झोंबाड्यान लावशीन बिचारे. तब्येत खराब झाली. एक तर पैसा पाणी नाही काही नाही. जवळं राहिले काढलं ते मागचं वालं रुमा 2 बांधाले त्यालेच लागून राहिले पैसे. आता कुठून आणू बाई व आम्ही व? जा ना थोडस आंघोळ पाणी कर. जेवण खावण कर. दे सोडून आता. जे झालं ते झालं. केळ करून ठेवलं ना आता तू आमच्यासाठी. निस्तारा लागन नाही का आता ते आम्हाला? करतो ना आंघोळ करतो ना. बसू दे ना थोडीशी उन्हात. काय करू घरात बी येऊन. मी म्हणलं ते लढल्यानं काही होऊन राहिलं? वाले पहिलेच नाही समजायला पाहिजे होतं का? तरी तुला वेडोवेडी किती सांगितलं हो तुला समजावून फोनवर. समजावून सांगायला ऐकली नाही ना तू. मग आता लढून काय फायदा? आता येऊन राहिलं वापस तू याले जसं आहे तसं. आता जवळ इथं फोनच उचलत नाही काऊन तर. जे आता काही काय करावं मग? आता तुझीच गलती आहे म्हणा. आई ते फोन नाही उचलून राहिले मायवाला. खरंच नाही उचलून राहिली. बोलतही नाही माझ्यासोबत. माहित नाही काय करू मी. मला काही समजून नाही राहिलं आई. कसे उचलन बाई कसे उचलन?
एवढा मोठा तुने हे करून ठेवलं ना, कमी आघात झाला असन त्या माणसाच्या मनावर बिचारे. तुनं कदर नाही केली ना कोणाची. मी म्हणलं बाई समजदार पोरगी आहे माईवाली. समजदार राहिले हे एवढं का व? एवढं राहिले. बरं झालं त्या बापाले काहीच माहित नाही बाई. त्या माणसाले माहीत गीत पडलं का बस झालं. जाऊ दे आता, खाय जाय, आंघोळ पाणी कर ना, खाणं चालू कर, जेवण चालू कर, टेन्शन काही घेऊ नको आता. पाहू 15-20 दिवसानं राग शांत होऊ दे त्या जवायचा, म्हणजे मग बोलू. आता सध्याच गरमागरमीनं काही अजून मग ते कमी जास्त होऊन जाईल. होऊन जाले बिनफालतू. थांब आता थोडेसे काही दिवस, गरम गरम खायला नको पाहू एकदम. होऊ दे राग शांत त्याचा त्या जवायचा. नाही बोलणार आहे ते माझ्यासोबत आता. आता कधीच नाही बोलणार. माहित नाही मला नेते का नाही नेत. माझ्या नंदेचं लग्न आहे अशी गोष्टही नाही केली. त्यानं फोन केला त्या दिवशी तर मोठ्या मुश्किलनं फोन उचलला. मी म्हटलं येतो जी, म्हटलं संध्याताईचं लग्न आहे म्हटलं आता. तर ते म्हणे काही गरज नाही म्हणे याची, तू याच्यानं लग्न अडलं नाही म्हणे. असे म्हणे मला नाही वाटत ते लग्नातही मला बोलावणार म्हणून. नाही बोलवलं तर नाही बोलवलं लग्नात. लग्न होऊ दे, लग्न होऊ दे. शांत राह थोडीशी, आताच नको हे करू. शांत राह. मग जातो तुले घेऊन, तू माझ्यासोबत ये. तुले घेऊन जातो मी त्याच्या घरी, सोडून देतो मग लग्न झाल्यावर. त्याचा घरचा कार्यक्रम झाला म्हणजे नेतो ना, तुले नेतो ना. तोपर्यंत तर धीर धर बिचारे. पाया काऊन नाही पडा लागत आता मला त्या जवळच्या. तरी पडच लागन ना आता तुझ्यासाठी. तेवढं तर करावंच लागन. तुनं तर करून ठेवलं ना सारं आता. माय बापाची कदर नाही केली, काही नाही केली बाई. लग्न म्हणजे लय साध्या गोष्टी वाटते का तुले? सगळ्या गोष्टी बरोबर करा लागते. मग इकडलंही पाहा लागते तिकडलंही पाहा लागत पोरीले. सोपीच वाटून राहिलं, सोपी वाटाले. दोनही घरची इज्जत पोरीच्या हाती असते, सासरची न माहेरची. तिथं कधी मनच नाही लावलं ना तुनं मन लावाले. काय होणार आहे तुईवालं? त्याले कधी आपलं म्हणलंच नाही. सांगे ना सासू ते तुईवाली त्या दिवशी सगळं घरानं. काय चुकलं त्या बाईचं? सर्व सांगितलं. तूच नाही धडाची, काय बोलणार आहे त्याले? चुपचापच राहा लागलं ना मले. आता निपटू दे सर्व काही, मग पाहू काय करायचं काय नाही. तर असं कसं सोडून लग्न झालं आहे तुईवालं त्याच्यासोबत, त्या जवायासोबत. टेन्शन नको घेऊ आता. जे झालं ते झालं. याच्यानंतर तरी आता चांगली वागजो म्हणजे झालं तिथं. मग बाई आपल्या श्यामभाऊजीने म्हणलं एकत्रच करा म्हणे. वहिनी म्हणे जाऊ द्या म्हणे, बुढीच्या मागं काही लागू नका म्हणे, तुम्ही आमचा विचार करा. आणि मग मला बरंही नाही वाटे बाई, बरं वाटले. ते श्यामजी डब्बा घेऊनही जाय नाही ते श्यामभाऊजी. तर मग रुद्राचा पप्पाच म्हणे जाऊ दे म्हणे, दे म्हणे सोडून आता यावेळेस म्हणे. आता याच्यानंतर जर कलकल केली तर मग पाहू म्हणे का करायचं का नाही तर म्हणे. मग मी म्हटलं बाई जाऊ द्या. तसाही बी बुढीचा हात मोडला होता. मला अंदरून बरं नाही वाटे बिचारे, मन दुखे. मग किती वेळानं स्वयंपाक करे ना होत्या वाल्या. हात मोड काय बुढीचा तर होत नाही. दया ये माय. आणि कसं तरी वाटे मनातून, मनही दुखे. पण काय करता आता? रागस आला म्हणेल त्या दिवशी बिचारे. हात धरून ओढला ना मायावाला आणि बाहेर काढून दिलं आणि दरवाजा लावून दिला आणि कुलूपही लावून दिलं. बाई सांग बरं मग या बुढीला शक्ती का मग? राग नाही येईन का मग मला एवढं करू नाही बी? सांगितली श्यामजी म्हणजे फोनवर सांगितली की मॅडम आता 2 राहिली म्हणे शेतामध्ये येणं म्हणे लवकर. मी म्हटलं आधी 2च पेपर राहिले नाही, 2 पेपर होऊ द्या म्हणलं. मग येतं म्हटलं 10 वेळा तिथून येणं जाणं परवडन का म्हटलं. आपल्या गावात कसं बस वेळेवर भेटते नाही भेटत बस राहत नाही ना सकाळी. मग कधी पोहोचली असते मी इथं पेपरले म्हणून म्हटलं इथूनच करतो. इथं घेऊन द्याले आणाले हाय म्हटलं दादा बाबा संध्या येते म्हटलं कधी कधी. हो ते तर आहेच म्हणा. बरं झालं तू काल आली तर बरं झालं. मला बरं वाटून राहिलं आता. झाले पेपर गिपर कशी गेले हो पेपर? आली ना पेपर झाला मायवाला. खाली बाहेर निघून पाहतो येतं आपल्या श्यामजी. मी म्हटलं बाई आता कसं करा मग. घरी घेऊन गेली त्याने चाय नाश्ता केला आणि मग आलो बाबा इकडे. कपडे भर बॅग लवकर असे करे. मग चालली आली. मग आता काय करावं म्हणलं. ते आमच्या घरी हे झालं. काय झालं? काय झालं आमच्या घरी? काय झालं? त्या बाबाची तब्येत ही बरी आहे का? सगळी बरोबर आहे घरी? ताई हे माई बहीण संध्या दोघे जण भेटले असं एकमेकाले. आता काय माहित काय झालं काय नाही. त्याच्यात भांडणं झाले का काय झाले? काय म्हणलं काय नाही. तर ते लग्नाला नाहीच म्हणून राहिली. तिला लय समजावलं आम्ही. मीनं समजावलं, माझ्या भावानं समजावलं, आईनं समजावलं, बाबानं समजावलं. नाही म्हणते, करतच नाही म्हणते. अगर जबरदस्ती केली म्हणते तुम्ही तर मी जीवत देईन म्हणते. अशी म्हणून राहिली ते. आता काय करावं बाप्पा काही समजून नाही राहिलं मला. आणि मी तर येतच नव्हती. हे पोट्टीचं असं चालू होतं का नाही आपल्या संध्याचं. तर मी म्हटलं इले समजाव करतो. 2 दिवस अजून राहतो. पण हे श्यामजी आले मला की आले मला याच लागलं. आता नाही म्हणू शकत नव्हती मी त्याईले. बाई जुने लोक म्हणे ना तर ते काही गलत नव्हतं हो. त्याचं चुकीचं नाही काही. जुने लोकांचं नाही. भेटू नाही दे, बोलू नाही दे जास्त लग्न जुडेपर्यंत. काही चुकीचं नाही होतं. आपण या गोष्टी जास्त आता मानत नाही. आता नवीन जमाना आहे तर. पण हे असं व्हायची भीती राहते ना. मग पाय बरं आता हे संध्याचं असं झालं त्या बहिणीचं. आणि सांगूनही नाही राहिली म्हणते काय झालं काय नाही तर. नाही तिच्या मनानं थोडी ऐकले परवडत. तिनं म्हणलं तर जोडवा आणि तिनं म्हणलं तोडा. नाही घरी समजावून राहिले ना तिले सगळे. असं कसं तिच्यावाला थोडंसं आता 2-3 दिवस तिले राग असं त्या पोराचा काय म्हणलं त्या पोरानं काय नाही तर त्या मायावाल्या समजा तिच्या नवऱ्यानं.
काय म्हणलं ना काय नाही का काय माहित का. थोडंसं विचारपूस थोडंसं राग शांत होऊ द्या लागन तिचा. आणि अरू विचारा लागन. मी फोन केला तर उचलतच नाही माझा फोन. आई म्हणे जाय म्हणे तू तुझ्या घरचं पाय म्हणे. बाई म्हणे किती दिवस राहशील म्हणे तू. पाहतो म्हणे तिले काय करायचं काय नाही करायचं. असं कसं तोडन म्हणे लग्न. तोडू थोडी देईन म्हणे तिले. आता अर्ध्या पत्रिकाही छापल्या म्हणे. आम्ही छापल्या त्याही नाही छापल्या. लग्न कपडे घेतले कसं तोडणार. तिले थोडंसं 2-3 दिवस शांत राहू दे म्हणे. राग शांत झाला म्हणजे मग विचारतो म्हणे आई तिले. आणि समजाव करतो म्हणे. बळपणा नको करू म्हणा तिले. संध्याले सांग बाई समजून. नाही तर माझ्याकडे फोन दे मी बोलतो तिच्यासोबत बोलाले. दुसरं कसं भेटते काय भेटते. आणि एकदाचं लग्न जुडलं ना बाई पोराले कोण नाही म्हणत. पोरीलाच पहिले नाव बट ठेवते. बरं श्वेता आण बरं फोन. लाव बरं तिले. लाव फोन मी बोलतो तिच्यासोबत. मी बोलीन ना तर तेव्हा तुम्हाला बोलवीन माझ्या रूम मध्ये. जेव्हा तिनं फोन उचलला तेव्हा. आता तिचा मोबाईल नाही का स्विच ऑफ दाखवून राहिला. कारण की मी तिला फोन करून राहिली का नाही. तिला बोलतो शिवा देतो. ते मोबाईल का नाही स्विच ऑफ करून ठेवला तिनं. आता मग का नाही नंतर लागला अजून करून पाहिजे डबल तर तुम्हाला बोलवीन मी. सांगा बरं थोडंसं ताई समजावून तिले. हो सांगतो ना 2 शब्द समजावून तिला. सांगत नाही तर काय बुडी आली तिकडून. काय म्हणते ना काय नाही तर काय माहिती आता. यायची झोपतो करून राहिली. आणि यायची बडबड 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 चालू. जशा काही लय दिवसाच्या बाद भेटल्या. खरं भेटाले आल्या नाही का हो तुमच्या शेंगा काढणं तो सांबार निवडणं. कैच्या बडबड बडबड करून राहिल्या कराले. थोडस झोपूही नाही देत. आज काही न कदा घरी राहिली तर. बाई शेता झालं असं तर दे ना बाई ठेवून. काय नाही जी अशाच गोष्टी करत होतो. शेंगा राहिल्या थोड्याशा काढायच्या तर काढून घेतो आता. काढा ना मग पट्ट काढा ना मोकळे आवा. कैच्या बसल्या काढाले. माय मांग झालं लागणं आता. त्या मांग लागण आता शेता ही बाई. मग त्या मांग लागण आता. काढतो ना आई काढतो. तुम्हाला काढायचे आहे का शेंगा. काढ ना काढत असन तर. झोप नसन येत शेंगा घेऊन जा तुमच्या रूम मध्ये काढून घ्या. आता काही खरं नाही बाई शेतात. नागिनच्या शेपटीवरच पाय ठेवला हिनं तो. आता नागिन फोन करते बाई हिच्यावर आता चांगली. दोघ्या असून तू मले म्हणून राहिली. का शेंगा काढायच्या असन तर काढा. झोप नसन लागत तर. तुम्ही बडबड इथं लावली म्हणून मला झोप नाही लागून राहिली. शिकून राहिली का हो तू. हो वा काना मागून आली ना तिकट झाली. नाही जी आई मी तुम्हाला तसं नाही म्हणलं. मग करा म्हणतो का तुम्हाला. तुम्ही म्हणता झोप नाही येऊन राहिली म्हणून म्हटलं. बंद कर ना मग बडबड कैची आली तर लावली. असं झालं बाई ना तसं झालं बाई. तू सारी काही एकट्या मायच्या घरून. आम्ही येऊच नाही का मायच्या घरून. माय बाई आता माय मांग लागले गडे आता. ताईले दिलं सोडून माय मांग लागले. आतापर्यंत मोठ्या सोन्याच्या मांग लागल्या ना आता लहान सोन्याच्या मांग लागते आता. कशा आहे बाई ह्या वाल्या आई. मी नाही ऐकणार यायचं वालं. त्या ताईनं ऐकलं असं छाया ताईनं. मी नाही ऐकत. नुसती बडबड कसं आहे बाई या आईचा स्वभाव नाही ताई. तुम्हाला बोलू नाही शकत तर आता मला बोलून राहिल्या. आणि काय बडबड करून राहिलो आपण. तशी साई बुडी बिचारे काय करता आता. तिले का नाही तू माझ्यासोबत गोड बोलून राहिली का नाही तर तिला आवडून नाही राहिलं बुडीले. मग अशी आहे बुडी. जाऊ दे काय करत बाबा. अजबच आहे बाई आजकालच्या पोरी अजब राहिले. काय झालं तिला आता लगेचच तिला नाही म्हणलं. मग आता कुठे चालले तुम्ही नंदाबाई. हो का म्हणजे तिच्या घरी चालले का. त्या संध्याच्या घरी माय बापाला विचाराले. कोणत्या पोरीच्या भावाचा फोन आलता. त्या सागर त्या पोराचा. बरं वा रे वा. पोरानं पोरी वा आजकालचे. थोडस धीर धरत नाही बाई लग्न होईपर्यंत. धीर धराले वा रे वा. नाहीच भेटलं ना बोललं तर काय होते वा. हे असा पदाडा होते मग. पहिलेच लग्न पहिले बोलणं चालणं असलं म्हणजे हे असं होते मग गडबड. पा बरं आता कोण आहे मग सोबत. भाऊ आहे का सोबत जाले. काजल का. असं माय पोरी बारीले तरी कायले घेतलं. तुम्ही दोघं नवरा बायको जा लागत होत्या. तुमच्या भावाले काऊन नाही सांगितलं फोन करून. आता सांगून राहिल्या बसमध्ये बसल्यावर. पाठवू का इकडून. नाही हो ते घरी नाही हो. फोन करा लागन तिकडल्या तिकडून येन तर येन. बरं पहा सांगा मग फोन करून. नाही तर मग तुमच्या भावाले पाठवतो. मग मी फोन करतो तुमच्या भावाले ना. बरं ठीक आहे. हो जा मग तुम्हीच जा. कमी जास्त असलं म्हणजे मग सांग जा मला. आम्ही येतोच मग तिथं. काय झालं काय नाही पहिले तुम्ही समजावून सांगा. हा ठीक आहे ठेवतो मग. काय झालं बाई. कोणाचं काय झालं. मायवाला भाषा नाही का नंदेचा पोरगा आपल्या नंदाबाईचा. ते पोरगी नाही म्हणून राहिली म्हणते आता ऐन वेळेवर.
ते त्याचं म्हणते भेटले म्हणते एकमेकाले आणि काय झालं आणि काय नाही तर ते पोरगी आली म्हणते घरी आणि नाहीच म्हणून राहिली म्हणते लग्नाले. असं झालं म्हणते ते नंदाबाई होय सांगून राहिली तर आज चाललो म्हणते तिला भेटाले. काय झालं काय नाही विचारपूस कराले काहून. असं कसं नाही म्हणून म्हणे ते पत्रिका छापल्या सर्वच झालं ना म्हणे. चालू आहे माझ्या राणीच्या घरी व तिकडं सासरी विचारे. तिकडं तिच्या नंदेचं लग्न तसं म्हणतं तू आणि इकडं त्या राणीनं माहीत आहे का काय केलं तुले. काय झालं राणी काय केलं राणीनं. काल सकाळी नाही का मी तिच्या घरी गेली 11-12 वाजता तर राणीले लय मारलं अंता ना खूपच मारलं माय. अहो तिच्या गर्भपिशवीवर गाठ आहे म्हणते आणि अशा ह्याच्यात राहत नाही म्हणते लेकरू तिले राहिलं लवकर म्हणजे का नाही ते इलाज करा लागते म्हणते तवा राहते म्हणते ती इले का नाही बिना इलाज केल्यानं राहिलं म्हणे ह्या राणीले. तर तिनं कानी बाई गोळ्याच नाही घेतल्या म्हणते डॉक्टरनं तरी सांगितलं म्हणते तिले का रोज गोळ्या घ्यायच्या जे सांगितल्या त्या न काही सांगितलं असं तिले करायले असं करायचं डॉक्टरनं तसं करायचं हे काहीच करे नाही म्हणते बापा ही राणी. गोळ्याही नाही घे म्हणते कचऱ्यात फेकल्या म्हणते तिनं गोळ्या आणि म्हणून ते तसं झालं म्हणते तिचं सांगावं. काय ह्या पुरीले अक्कल आहे का नाही आहे व स्वतःच्या पायावर येणं म्हणते कुराट मारली अशासारखं झालं ना. चांगला कितीनं चांगला नवरा भेटला इले राणीले. लयच माजल्यासारखी करते बाई ही राणी तर. काय बाई अंतानं तर मला काही सांगितलंच नाही व सांगाले. आणि हे पोट्टीले अक्कल नाही का व. अहो चांगली राय मागंही समजावून सांगितलं होतं मी तिले त्या राणीले तिच्या मायले सांगितलं समजावून बाई आता हे दुसरं तरी बरोबर निभाव म्हटलं तू. आता हे असं करून ठेवलं ना वा रे वा काय करावं बापा यायचं ना बिचारे. आणि ती फोन लावते किती वेळा आणि ते तिची पोरगी राणी ते फोन लावते जवायले जवाई फोनच उचलत नाही. माहीत नाही बिचारे वागवते का नाही वागवण त्या राणीले. मले तर बाई शकच आहे बाई नेणार नाही इथंच ठेवणार तिले. काय सांगावं मग आता होऊ शकते मग आता हिनं केलंही तसंच नाही या पोट्टीनं मग राणीनं. एकदम निवाय काय समजते का बापा ते स्वतःला हिरोईनच समजते का काय समजते. तिला वाटते मी खूपच सुंदर आहे खरं आणि कशी वागली तर सर्व मायवाल्या डोक्यावरच बसवून मले डोक्यावर बसवाले अशीच करते बाप्पा एकदम. तिला किती समजावून सांगितलं होतं चंदा मागं ऐकलीच नाही बाई पोट्टी ते. आता जर तिच्या नवऱ्यानं नेलं गेलं नाही आणि ह्या इथं जर नांदली नाही ना बाई ते झालं त्या पोट्टीचं जीवनच खराब झालं मग. कोण मागून वा आता येईल 3 नवरे करण का आता हे झाले पाहिजे ना बाई तिले. ते अंता तरी बरी आहे व एवढी काही हे नाही व ते. आता पाहित नाही का तिले अनिल कसा होता बदमास किती बदमास होता बाई हो. नांदली ना होती त्याच्या जवळ व अनिल जवळ नांदाले. तू आता पाहून राहिली त्या अनिल रे बिचारे. मग तिचं लग्न झालं तेव्हापासूनच पाहून राहिलो आम्ही. तिच्या मागच फिरे कुठे गेली का ते लपूनच पाय तिले कुठं चालली काय चालली असा शकीला होता तो अनिल. आताही आहे तसाच मग मागच येते ना. आता ते पोरगी आणि अनिता थोडी बरी आहे बाई स्वभावले म्हणून बरं आहे तिचं. तरी नांदली बाई मायसारखी नाही आहे व हे राणी व मायसारखी राहिले पुलिसही गुण नाही मायच्या अंगाची तिच्यात. तर असं वाटते बाई निर्मला नेणारच नाही तो आता तिले राणीले नेत नाही काही तो. जवाई नेणार नाही राणीले आता पाय का नाही तू. नाही असं कसं व नेत नाही लग्न झालेलं आहे त्याचं. पोई नाही जाऊन लग्न केलं तरी लग्न झालं आहे ना त्याचं. असं कसं नाही नेणार होतेच आता गलत्या फलत्या झाल्या आहे आता गलत्या काय तिचंच एक वेळा झालं विचारे. जाऊ दे ना हो नेनस. कोणच नाही उचलत म्हणते अंता गेली तर किती बोलली म्हणते तिची सासू म्हणत होती म्हणते आता तुमची पोरगी तुमच्याच घरी ठेवा आमच्या घरी पाहिजेच नाही अशी म्हणत होती म्हणते ते. मग आणि पैसेवाले लोक आहे बाई ते यायच्या जवळ काय सोय आहे व अंता जवळ. कोर्टात केस टाकली काही टाकली आणि काय करणे किती पैसा लावा यायच्या जवळ काय आहे भेंडा राहिले. हो ते आहे म्हणा नाही हो एवढ्या भारगी नाही जाय ना चंदा ते एवढ्या भार कायले जाणार. नाही बाई बोलण्यावरून समजून राहिलं होतं बाई अंताच्या. अहो लय बोलली म्हणते तिची सासू मोठं ऐकत होती म्हणते अंता आणि आता बी ते जवाई का नाही फोनच उचलत नाही आहे म्हणते. मग काय सांगा सोडाचा विचार असन त्याचा तर इले असं झालं गेलं तर नाही पाहिजे ना त्या पोट्टीचं जीवन बरबाद होते. मग आता दुसऱ्या वेळेस जर असं झालं तर मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. काल मी व्हिडिओ टाकला नाही त्याच्यासाठी सॉरी. आता 3-4 दिवस झाले मी माझ्यावाल्या नवऱ्यासोबत चालली
म्हणजे त्याच्यावाल्या कामावर, तर त्याच्यामुळे मला काही वेळ भेटत नाही. पण जसा वेळ भेटला तसा मी व्हिडिओ टाकते. तर त्याच्यासाठी सॉरी हा. आणि समजा जमला नाही व्हिडिओ टाकणार तर नाहीच टाकणार. पण आता जमला, जसा जमन तसा नक्कीच टाकणार मी, प्रयत्न करून. पण आता कामावर जाणं मी चालू केलं त्याच्यासोबत, तर थोडं अवघड होऊन राहिलं माझ्यासाठी. पण नक्की मी टाकणार. तरी पण जसा वेळ भेटला तसा रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. हां, ठीक आहे. व्हिडिओ आवडला का तर लाईक कमेंट्स करा आणि सांगा मला कसा वाटला तो.